श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 मे म्हणजेच गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी। शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं। मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते। तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 8 मे रोजी म्हणजेच गुरुवारी ठेवलं जाणार आहे। पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता। असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष तर नष्ट होणारच आहेत, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला स्वतःचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे। याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते। या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते। पद्मपुराणात असं सांगितलं आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते। तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने त्यांची जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते। भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर त्यांच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते। जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात, यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात, त्या भक्तांना धन आणि स्वर्ग तसेच मोक्षाची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असल्याचे मानले जाते। याशिवाय सर्व तीर्थ त्यात समाविष्ट आहेत, म्हणूनच ज्यांना तीर्थयात्रा मुंडन करता येत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करतात। पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुराणकथा करणं सर्वोत्तम मानलं जातं। तसेच शनिदेव पिंपळाच्या झाडावर निवास करतात। जे लोक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात आणि त्याखाली दिवा लावतात त्यांना शनीच्या 7.5 किंवा दह्यादरम्यान त्रास सहन करावा लागत नाही। अशा लोकांवर शनिदेवाची आशीर्वादाचा वर्षाव होतो। पिंपळाच्या झाडावर सर्व देवता तसेच पानांमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो, म्हणूनच आवर्जून आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे। आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं। आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळे प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायची आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे।
त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची. तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. तसेच मोहिनी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचे. देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही सकाळीच हा उपाय करू शकतात किंवा अगदी तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा पण तुम्हाला शक्य असेल तेव्हा हा उपाय करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला 21 पिंपळाची पानं ही आपल्या घरी घेऊन यायची आहेत. ही पानं जी आपण आणणार आहे ती व्यवस्थित पाहून आणायची आहेत. ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी. ही पानं आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता ही पानं जी आपण घरी घेऊन आल्यात त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या 21 पिंपळाच्या पानावर ओम विष्णवे नमः, पुन्हा एकदा सांगते, ओम विष्णवे नमः या मंत्राला लिहायचं आहे. आता ही जी 21 पिंपळाची पानं आहेत ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्याकडे फोटो असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतातच, तर त्यांच्यासमोर आपल्याला ही पानं जी आहेत ती अर्पण करायची. पण ही पानं अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला एक पान उचलायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हे पान जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं. पुन्हा दुसरं पान उचलायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पान जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 21 पानं उचलायची आहेत. 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा ही 21 वेळा बोलायची आणि ही पत्र जी आहेत ती आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायची आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. आता ही पानं आपण संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर श्रीहरी विष्णूंच्या चरणावरच ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, देवपूजा केल्यानंतर आपल्याला ही पानं तिकडनं उचलायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला नेऊन प्रवाहित करायची. प्रवाहित करताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. पण आता बरीच लोक सांगतील आमच्या इकडे नदी नाही, समुद्र नाही, मग आम्ही कुठे वाहतं पाण्यामध्ये प्रवाहित करायचं. मग तुम्हाला काय करायचं आहे, जिथे पण तुमच्या इथे श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल किंवा राधाकृष्णाचं मंदिर असेल किंवा स्वामींचं मठ केंद्र असेल किंवा अगदी विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तर तिथे नेऊन आपल्याला ही पानं जी ती आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.